नमस्कार. जर्नी ऑफ हॅपीनेस या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. वेलकम टू डे 8 ऑफ हॅपी लाईफ मेडिटेशन चॅलेंज. 21 दिवसाचं जे काही चॅलेंज तुम्ही लोकांनी घेतलं आहे त्यातले आज 7 दिवस पूर्ण झाले आहेत आणि जे लोक मनापासून हे सगळे टास्क करतायत, युनिवर्सशी कनेक्ट होत आहेत, नेचरशी कनेक्ट होत आहेत, स्वतःशी कनेक्ट होत आहेत, त्या सगळ्यांचे मनापासून आभार. आज आहे आपला 8वा दिवस आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन काय आहे. बहुतेक जणांना आता माहितीच असेल, पण आपल्याला ना माहिती सगळं असतं, पण जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिकलमध्ये तुम्ही तुमच्या डे टू डे लाईफमध्ये प्रॅक्टिकली तो लॉ यूज करत नाही तोपर्यंत तुमचं मॅनिफेस्टेशन पूर्ण होत नाही. आकर्षणाचा सिद्धांत काय बरं, की जे तुम्ही विचार करता, वारंवार जो विचार करताय ते तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अट्रॅक्ट करता. अगदी सिंपल लँग्वेजमध्ये जे तुम्ही सतत विचार करता ते तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आकर्षित करता. आता जर तुम्हाला बघायचं असेल तर हा लॉ आता नवीन आला आहे का, तर नाही. आकर्षणाचा सिद्धांत लहानपणापासून आपल्या आयुष्यात काम करतो, फक्त आपल्याला माहिती नव्हतं की अच्छा ह्या गोष्टी अशामुळे घडत आहेत, की माझ्या विचार करण्यामुळे मी ह्या गोष्टी लाईफमध्ये अट्रॅक्ट करतो आहे का. जर तुम्ही बघितलात लहानपणी एखादा मुलगा खूप हुशार असेल तर सतत त्याला सगळेजण म्हणतात की अरे हा खूप हुशार आहे, ही खूप हुशार आहे, आणि सतत तिची प्रशंसा होत असते. घरातले पण लोक सगळे मग बोलायला लागतात. हे एक अफर्मेशन, हा एक थॉट झाला की येस हा हुशार आहे, आणि मग ऑटोमॅटिकली त्या मुलाला पण वाटायला लागतं आतून की येस मी हुशार आहे. मग त्याचा नेहमी नंबर येणार, त्याचं नेहमी कौतुक होणार. प्रत्येक वेळेला त्याच्या डोक्यात जो थॉट टाकला गेला आणि त्याने पण तो स्वीकारला की येस मी हुशार आहे, आणि त्याचे तसे रिझल्ट मिळायला लागतात. पण कधी नकळतपणे ज्या वेळेला सगळीच जन्मजात हुशार अशी मुलं काही जन्माला येत नाहीत, पण तुम्ही जसं मोल्ड करता एखाद्या गोष्टीला, एखाद्या माणसाला, आणि मग त्याच्यामध्ये तसे ते पॉझिटिव्ह रिझल्ट्स तुम्हाला दिसू लागतात. फॉर एक्झाम्पल, जर एखादी व्यक्तीचं कोणताही सब्जेक्ट नाही आहे, बरोबर, ओके, नाही आहे ती हुशार त्यामध्ये, पण तुम्ही जर असं म्हणत राहिलं, स्पेशली ही गोष्ट लहान मुलांवर खूप वर्क करते की येस अरे तुझं मॅथ्स खूप छान आहे, अरे तुला सगळं येतं. ॲट दॅट मोमेंट तो एक पॉझिटिव्ह थॉट त्या लहान मुलाच्या मनामध्ये एक बी रोवते की हा सरे मला हे येतं. भले त्याला ते येत नसेल, पण त्या वेळेला काय होतं की आपला विचार, तुम्ही प्रत्येकाला जे काही बोललं गेलं आहे ते त्या व्यक्तीसाठी ब्लेसिंग आहेत. तुम्ही स्वतःसाठी ज्या गोष्टी, ज्या काही धारणा बनवलेल्या आहेत, जे विचार आहेत की मी अशी आहे, मी तशी आहे, मी असा आहे, मी तसा आहे, हे सगळे तुम्ही तुम्हाला दिलेले ब्लेसिंग आहेत. त्यामुळे थिंक ट्वाइस बिफोर यू स्पीक. विचार करा, 2 वेळा विचार करा, अरे मी काय बोलतो आहे, माझ्याबद्दल मी जे बोलतो आहे ते वारंवार सतत ती गोष्ट माझ्याकडनं बोलली जात आहे की अरे मला कॉन्फिडन्सच नाही आहे. मग हे मी किती वेळा बोललो आहे, पण एक वाक्य बदलून बघा की अरे नाही, मी कॉन्फिडेंटली सगळीकडे बोलू शकतो, मी कॉन्फिडेंटली सगळीकडे वावरू शकतो किंवा शकते. आणि त्यावेळे तुम्ही चेंज बघा स्वतःमध्ये काय होतात. ज्या गोष्टी हव्या आहेत, ज्या गोष्टी तुम्हाला लाईफमध्ये अट्रॅक्ट करायच्या आहेत, त्या गोष्टी तुम्ही बोलल्या पाहिजेत. आणि लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये जेव्हा तुम्ही सिक्रेट वाचता, सिक्रेट बुक रॉन्डा बर्नचं, तेव्हा त्या दिलं की आस्क, बिलीव्ह अँड रिसीव. तर ती प्रोसेस काय आहे, व्हिज्युअलायझेशनची प्रोसेस असते. ती काय आहे, तर पहिली गोष्ट, तुम्ही काहीही करा, कोणत्या देवाचं करा, युनिवर्सचं करा, एखाद्या व्यक्तीवरचा तुमचा विश्वास म्हणा,
तुमचा 100% अगदी बोलतात ना, ब्लाइंड बिलीफ, आंधळा विश्वास पाहिजे त्या गोष्टीवर, तर ती गोष्ट तुम्ही मॅनिफेस्ट करू शकता. इतका विश्वास म्हणजे जराही तुमच्या मनामध्ये डाऊट नाही पाहिजे त्या गोष्टीला घेऊन, की अरे मी युनिवर्सला तर सांगितलं आहे पण ही नक्की गोष्ट होणार आहे का. मग तिथे तुमचा विश्वास हलला, तुम्ही तिथे निगेटिव्ह झालात, मग ती गोष्ट डिले येणार. युनिवर्स सगळ्यांना सगळं देतो पण ती गोष्ट मग डिले होते, कारण तुम्ही पूर्णपणे सरेंडर केलेलं नसतं. आज मी एक हीच ॲक्टिव्हिटी करायची आहे. आज आपल्याला आज टास्क असणार आहे. पहिलं ना छोट्या गोष्टी म्हणजे तुम्ही टेस्ट तर करा, येस युनिवर्स खरंच देतं का. तुमचा विश्वास बसायला आधी तुम्ही छोट्या गोष्टी करून बघा की या मॅनिफेस्ट होतात का. आणि मग तुम्ही मोठमोठ्या गोष्टी व्हिज्युअलाइज करू शकता, कारण तेव्हा ना तुमचा विश्वास बिल्डअप होतो. तुमचा एखादा फॅमिली डॉक्टर असो, आपण असं रँडमली दर वेळेला वेगवेगळ्या डॉक्टरकडे नाही जात, कारण तुमचा बिलीफ आहे की ह्या डॉक्टरकडे गेलं की मला बरं वाटतं. पहिली गोष्ट तो विश्वास असतो की ह्यांच्याकडे गेलं की मला बरं वाटतं, आणि मग ते आपल्याला काहीतरी प्रिस्क्राईब करून देतात, आपण औषध घेतो आणि आपल्याला ॲक्च्युली बरं वाटतं, बिकॉज वी ट्रस्ट हिम और हर, जे काही तुमचे डॉक्टर असतील आपण त्यांच्यावर विश्वास ठेवला. ठीक आहे. आता एक छान गोष्ट सांगते की कितपत तुमचा विश्वास हवा एखाद्या गोष्टीवर. एक छोटी मुलगी असते आणि ते विमानामध्ये बसलेले असतात. ती असते, तिच्या बाजूला एक वृद्ध माणूस बसलेला असतो आणि विमान आपलं चालू होतं आणि थोड्या वेळाने एक अनाऊन्समेंट होते की विमान उडायला लागतं. सगळे प्रवासी मस्त बसलेले असतात आणि थोड्या वेळाने एक अनाऊन्समेंट होते की काही तांत्रिक बिघाड झाला आहे विमानामध्ये, सो सांगू नाही शकत की पुढे काय परिस्थिती होईल, अशी एक अनाऊन्समेंट होते आणि सगळेजण बिथरतात. तांत्रिक बिघाड झाला आहे विमानामध्ये हे ऐकून सगळेजण पॅनिक होतात. सगळ्यांना ऑब्व्हियसली ती सिच्युएशन काय असेल, सगळेजण घाबरतात. आणि एक छोटीशी मुलगी 5-6 वर्षाची मुलगी बसलेली असते, ती मात्र शांतपणे अशी बसलेली असते आणि ती बघत असते बाहेर काय विमानातून. तर त्या बाजूला बसलेल्या वृद्ध माणसाला आश्चर्य वाटतं, अरे इतकं सगळं पॅनिक आहे, ही इतकी छोटी आहे आणि ही का बरं बिथरली नाही आहे, ना रडत आहे ना काही करत आहे, ती एकदम शांत बसली आहे. तर तो अगदी म्हणजे तो विचारतो, अगं तुला काही भीती नाही वाटत आहे का, इथे अनाऊन्समेंट झाली, लोक सगळे गडबड चालली आहे. तर ती म्हणते नाही, मला का भीती वाटेल. तर तो म्हणतो का. तेव्हा ती आन्सर करते की हे जे विमान चालवतो आहे ना, तो माझा बाबा आहे, ओके, आणि माझा पप्पा मला काहीही होऊ देणार नाही. हा झाला त्या मुलीचा तिच्या वडिलांवरचा असलेला विश्वास की काहीही झालं तरी बाबा मला काही होऊ देणार नाही. इतका ट्रस्ट जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल वाटतो, इतका ट्रस्ट जेव्हा तुम्ही त्या युनिवर्सवर ठेवता, त्या सुपर पॉवरवर तुमचा विश्वास असतो की येस काही होऊ दे, जरी गोष्टी मनाविरुद्ध होत असतील तरीसुद्धा असलं पाहिजे मनामध्ये की येस युनिवर्स मला जे देईल, जी चॉईस युनिवर्स माझ्यासाठी करणार ती द बेस्ट असणार. तुम्ही एक छोटंसं 1 रुपयाचं चॉकलेट मागता आणि युनिवर्स इथे मस्तपैकी तुम्हाला मोठं चॉकलेट घेऊन बसलं आहे आणि ते तुम्हाला डिलिवर्ड होणार आहे. इतका ट्रस्ट हवा युनिवर्सवर, तेव्हा जाऊन तुमचे मॅनिफेस्टेशन पूर्ण होतात. सो आज तुम्हाला एक गोष्ट करायची, खूप दिवस झाले आहेत एखादी गोष्ट करायची राहून गेली आहे, काही कारणामुळे ती गोष्ट तुमच्याकडनं होत नाही आहे. एखादी गोष्ट मॅनिफेस्ट करायची असेल, एखादा क्लास करायचा असेल नवीन आणि खूप दिवस तुम्ही पोस्टपोन करताय की मला आज नवीन शिकायचं आहे असं वाटतं आहे, सारखं वाटतं आहे, वर्षानुवर्ष वाटतं आहे, पण ती गोष्ट काही तुम्ही ती करत नाही आहात. तर पहिली गोष्ट आज ती गोष्ट लिहायची आहे. काय माझी बाबा इच्छा आहे आणि ती राहून गेली आहे आणि खूप दिवस झाले मी ते पुढे ढकलतो, पण ती गोष्ट काही मी घेत नाही आहे स्वतःसाठी, किंवा एखादा नवीन कोर्स करायचा पण मी सतत डिले करते आहे. तर आज ती वेळ आहे की तुम्हाला डिझायर्ड ॲक्शन घ्यायची आहे. ॲक्शन कशी घेणार, तर चल त्या
साठी एक लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या छोटंसं, तुमचे बिग ड्रीम्स असतील तर तुम्ही जरूर व्हिज्युअलाइज करा. पण लॉ ऑफ अट्रॅक्शन जर आज टेस्ट करायचं असेल, एक छोटंसं, म्हणजे तुम्हाला कुठे जायचं असेल, एखादी गोष्ट काहीतरी खाण्याची इच्छा झाली असेल, तर जस्ट डोळे मिटा, शांतपणे ब्रीद इन ब्रीद आउट करा, युनिवर्सकडे ती गोष्ट मागा, बी स्पेसिफिक. खूप म्हणजे मला एक समजा मला एक पर्स मॅनिफेस्ट करायची आहे, तर मला रेड कलरची पर्स हवी आहे युनिवर्स. ओके, हे झालं तुम्ही मागितलं युनिवर्सकडे. काहीही असू शकतं तुमची इच्छा, तुम्ही कोणती इच्छा मागू शकता. पण स्टार्ट विथ स्मॉल, छोट्या गोष्टींपासून मॅनिफेस्ट करा. मग ती खाण्याची पण कोणती गोष्ट असू शकते. ओके, हे झालं आज मी मागितलं मला रेड कलरची एक पर्स हवी आहे. डिटेलमध्ये आता आता तुम्हाला जस्ट व्हिज्युअलाइज करायचं आहे की ती माझी पर्स कशी असेल. मी तो फील अनुभवेल की वाव, खूप छान पर्स आहे, मला हवी तितक्या साईजची आहे, त्याच्यावर डायमंड्स लावले आहेत व्हाईट कलरचे, त्याला खूप छान गोल्डन कलरची चेन आहे. हे सगळं मी व्हिज्युअलाइज करणार, फील करेन की माझी ती बॅग माझ्यासमोर आहे, युनिवर्सने मला ती दिली आहे. ओके, अँड असं इमॅजिन करायचं की ही गोष्ट मला मिळाली, आणि ती मिळाल्यावर तुम्हाला किती आनंद होईल, तुम्ही कसं फील कराल ती गोष्ट जेव्हा रिअलमध्ये युनिवर्स तुमच्या आणून पुढ्यात उभं करेल. तुम्ही त्यावेळेला कसं फील कराल ते आधीच मनामध्ये, तुमच्या अंतर्मनामध्ये तुम्ही फील करून घ्यायचं आहे. तुम्ही ते जाणवायचं आहे की काय फील असेल. ओके, आणि थँक्यू म्हणा युनिवर्सला, थँक्यू मला ही बॅग मिळाली, खूप खूप आभार. बस, आता सरेंडर म्हणजे काय, आत्ता मी त्या बॅगबद्दल काहीही विचार करणार नाही. आत्ता युनिवर्सचं काम आहे. मी मागितलं, मी फील केलं, मी युनिवर्सला माझे डिटेलिंग सांगितले, मी आभार पण मानले, कारण ती मला गोष्ट मिळाली. ती गोष्ट मिळाल्यावर मला कसं फील होईल हेही मी फील करून घेतलं. सो आत्ता इट्स नॉट माय लुकआउट, आता युनिवर्स बघेल. ओके, तुमचे ते फीलिंग्स पोचले पाहिजे, तुमचे ते व्हायब्रेशन पोचले पाहिजे. आत्ता वेळ आहे सरेंडर करायची. आत्ता मी त्या बॅगेबद्दल विचार नाही करत बसणार की मला युनिवर्स कशी काय आणून देईल ती बॅग, मशी मला जी हवी आहे तशीच असेल का वेगळा कलर कोणता असेल. तर हे विचार आता आपण अजिबात करायचे नाहीत. आणि मग येणारं आउटकम तुम्ही बघा काय असतं. खरंच युनिवर्स लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करतो. तुम्हाला युनिवर्स वेगवेगळ्या संधी उपलब्ध करून देतो. फक्त तुमचा खूप विश्वास हवा. मग तुम्ही युनिवर्स म्हणा, तुम्ही देव म्हणा, तुम्ही ज्या कोणत्या शक्तीला मानता ती शक्ती खरंच तुमच्यासाठी काम करते. फक्त तुमचा 100% बिलीव्ह हवा. म्हणजे तुम्ही आता 5 मिनटं असं व्हिज्युअलाइज केलं आणि दिवसभर जर तुम्ही ती कशी नाही मिळणार यावर विचार केला तर ती गोष्ट तुम्हाला मिळणार नाही. पण येस, अरे बघू तरी मॅजिक काय असतं, होतं का, लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करतं का. ज्या क्षणी आणि कधी काम करेल, ज्या क्षणी तुम्ही 100% पूर्णपणे त्या गोष्टीवर तुमचा विश्वास आहे की येस हे होणार. ओके, आणि मग युनिवर्स त्याची जादू करायला लागतं. सो ॲज हा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा सिद्धांत तुम्ही करून बघा. आणि जर तुम्हाला खूप सारं लॉ ऑफ अट्रॅक्शनबद्दल जाणून घ्यायचं असेल तर आपण इतक्या साऱ्या गोष्टी मागवतो, पण आपल्या ज्ञानात भर व्हावी म्हणून तुम्हाला मी आधी पण माझा एक व्हिडिओ आहे की पुस्तकं वाचा. पुस्तकं खरंच खूप छान शिकवतात. तुमचा विचार करण्याची, तुम्ही ना वेगळ्या वेने विचार करायला लागता, तुम्ही वेगवेगळ्या गोष्टींवर विचार करायला लागता. आणि त्या गोष्टी म्हणजे तुम्हाला जर असं वाटत असेल की मला आयुष्यामध्ये सक्सेसफुल व्हायचं आहे, मला आयुष्यात काहीतरी करून दाखवायचं आहे, तर तुम्हाला पहिली गोष्ट जे तुम्ही डे टू डे लाईफ जगताय, सकाळी उठणं, कामावर जाणं,
रोजचं नॉर्मल रुटीन, त्यापेक्षा वेगळं तुम्ही जेव्हा काहीतरी करायला जाणार, वेगळं वाचन करणार, वेगळ्या नवीन नवीन गोष्टी ट्राय करणार, तेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थाने तुमच्या आयुष्यात बदल व्हायला लागतात. पुस्तकं वाचणं खूप छान सवय आहे. हे सिक्रेटचं बुक हे इंग्लिश, हिंदी, मराठी सगळ्या विषयांमध्ये अवेलेबल आहे. तुम्ही हे बुक नक्की वाचा. त्याचे खूप वेगवेगळे हे आहेत त्यांच्या कॉपीज ह्याच्यामध्ये. हे तर नॉर्मल जुनं सिक्रेट आहे बुक, आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला ग्रॅटिट्यूडबद्दल खूप काही जाणून घ्यायचं असेल तर जादू मॅजिक हे बुक येतं, की तुम्ही कशाचे आभार मानायला पाहिजे. येस, आज ग्रॅटिट्यूड जर्नलमध्ये पण तुम्ही जी गोष्ट तुम्हाला मॅनिफेस्ट करायची आहे, जी गोष्ट तुम्हाला हवी आहे तिला लिहायचं आहे. थँक्यू, मी खूप आभारी आहे की ही गोष्ट माझ्याजवळ आहे, आभारी आहे असं लिहायचं आहे त्या बुकमध्ये, ग्रॅटिट्यूड जर्नलमध्ये. निसर्ग अनुभवा, स्वतःशी कनेक्ट व्हा, तुमचं न्यू व्हर्जन. रोज सकाळी उठून आज मी नवीन काय करू शकते, आज मला काय, म्हणजे 5 मिनटं त्या गोष्टीसाठी, आज मी नवीन काय वाचू शकते, किंवा आज मी नवीन काय ऐकू शकते, आज मी कोणत्या नवीन विषयाबद्दल माहिती घेऊ शकते, हा ॲटिट्यूड असायला हवा. तुमचं व्हर्जन, तुम्ही जेव्हा तुमच्या ओल्ड व्हर्जनमधनं बाहेर येणार तेव्हा नवीन नवीन गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही एक्सप्लोअर करणार. सो जे काय करायचं आहे त्याची सुरुवात तुम्ही आजपासून करा. काहीतरी खूप पेंडिंग काम राहून गेलं आणि ते करतच नाही आहे आपण, रोज पोस्टपोन करते, तर ते काम आज करायचं आहे. सो थँक्यू सो मच. युनिवर्सशी कनेक्ट राहा. युनिवर्स ब्लेस यू अबंडंटली.